गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता सकाळ झाली आहे आणि आम्ही तर सगळं आवरून आलो आहे. अजून माझे फ्रेंड सर्कल रूमवर आवरत आहेत सगळे. तर ॲक्च्युली झालं कसं, रात्री म्हणजे काल इव्हिनिंगला आपण गेलो होतो बीचवर. तर तिथं एकदम समुद्रातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण ज्यावेळी केल्या त्यावेळी तिथलं जे खारं पाणी आहे डोळ्यात, परत तोंडामध्ये, डोकीमध्ये सगळं म्हणजे ड्रायनेस झालेला. आणि तिकडनं आल्यावर आम्ही इतकं थकलो की तुम्हाला डिनरमध्ये आम्ही काय केलं आणि पुढं काय केलं सांगायचंच राहून गेलं. तर ॲक्च्युली डिनरमध्ये पण सेम ज्या थालीज आम्ही आल्यानंतर घेतलेल्या तर त्याच होत्या आणि त्या सगळ्या खाऊन आम्ही लवकर झोपी गेलो. तर त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही. तर आता अर्ली मॉर्निंगला सगळं आवरलं आहे. तर आपण काय करूया, ज्या ठिकाणी आपण थांबलो आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो. ती प्रॉपर्टी कशी आहे, प्रॉपर्टीचा सीन कसा दिसतो सकाळी. तर चला मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी फिरवून दाखवतो आणि लास्टला मी तुम्हाला दाखवतो किंवा ते जे बिल आपल्याला देतील तर ते बिल मी तुम्हाला डिस्प्ले करतो. किती खर्च आला, काय खर्च आला, कोण काय खाल्लं, ब्रेकफास्टला काय मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो. आणि रूम्स कशा आहेत, फॅमिलीसाठी कशा आहेत, जर बॅचलर अलाउड आहेत का नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो. आणि त्यांचं किचनचा पण सेपरेट एरिया आहे, त्याही गोष्टी कवर करतो. आणि त्याच्यानंतर आपण बॅग वगैरे सगळ्या पॅक करायच्या, आपल्या गाडीला लोड करायच्या बॅग वगैरे. त्याच्यानंतर आपण इथून निघायचं आहे. तर त्याच्या आधी कवर करूया चला. तर श्रीवर्धनला ज्यावेळी तुम्ही याल तर श्रीवर्धन नंतर तिथं तुम्ही एक कमान दिसेल तुम्हाला आणि तिथून तुम्ही तुमचे 4 व्हीलर जर असेल तर त्याचा कर वगैरे देऊन तुम्ही सरळ एकदम टॉपला पुढं येऊ शकता. आणि पुढं आल्यानंतर हा रोड असा सरळ पुढं आला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं छोटासा बोर्ड दिसेल तुमच्या डाव्या साईडला. तर या होमस्टेचं नाव आहे श्री हॉलिडे होम्स रिसॉर्ट. ओके. आणि त्याच्यानंतर हा त्यांचा मेन गेट आहे पूर्ण. तर बघू शकताय मित्रांनो ही प्रॉपर्टी कशी दिसाले. म्हणजे पूर्ण हा गेट आहे आणि गेटच्या आतमध्ये जाताच त्यांचं गार्डन चालू होते. आणि ते गार्डन म्हणजे पूर्ण अशा नारळाच्या झाडे आहेत, सुपारीची झाडे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची त्यांनी झाडे इथं लावलेत. आणि पूर्ण ही प्रॉपर्टी अशी हिरवीगार झाली त्याच्यामुळं. आणि मस्त सकाळ ऊन पडले सकाळचं आणि पक्ष्यांचा किलबिलाट मला ऐकू येतोय. आणि ही जी मुवमेंट आहे म्हणजे मनाला एक वेगळाच आनंद देऊन चालले मित्रांनो. तर आता आपण जाऊया ह्या प्रॉपर्टीमधून. कसं वाटतंय बाबा, कसा फील येतो या प्रॉपर्टीच्या मधून जाताना. आता ही बघा इथं छोटी पायवाट आहे. म्हणजे ह्यांनी जे आपल्याला लोक व्हिजिट करायला येणार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं ह्यांनी ही प्रॉपर्टी उभी केली आहे. शहरात सगळ्या गोष्टी सेमच असतात, रस्तं आणि हे. कोकणात लोक कशाला येतात की कोकणी पद्धतीची जीवनशैली कशी आहे बाबा, तर ते बघण्यासाठी येतात. तर तोच हेतू लक्षात घेऊन हे बघा पूर्ण त्यांनी झाडी वगैरे सगळं लावून ठेवलं आहे. तर आपण असंच पुढं जाऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो गोष्टी काही. तर असं तुम्ही समोर आला इथं 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकताय, तुम्ही 2 व्हीलर पण घेऊन येऊ शकताय. आणि पुढं हा दिसेल तो तुम्हाला दिसेल होमस्टे. तर मित्रांनो आता आपण इथं आलो आहे. तर तेच मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो की इथं तुम्ही तुमच्या 4 व्हीलर वगैरे सगळ्या पार्क करू शकता किंवा तुमची 2 व्हीलर जी आहे ती पण तुम्ही इथं आणू शकता. इथं बघू शकता स्पेस तुम्ही, 4 व्हीलरसाठी स्पेस आहे. इथं बऱ्यापैकी गाड्या आपल्या लागलेल्या आहेत. आणि ही जी तुम्हाला मागं प्रॉपर्टी दिसते, ज्यावेळी तुम्ही गुगलवर जाल तर त्यावेळी तुम्हाला तिथं फक्त माझ्यामध्ये एक छोटंसं घर आणि थोडीशी लाईटिंग अशी दिसेल. तर तसं ॲक्च्युली नाही आहे, त्याच्यापेक्षा खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे ही. चला या माझ्याबरोबर दाखवतो तुम्हाला. गुगल रिव्ह्यूमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी फक्त छोटीशी दिसेल कारण कोणीतरी रिव्ह्यू अपलोड केला असेल. त्याच्यामध्ये फक्त एक छोटीशी खोली दिसते आणि छोटीशी लाईट. तर बऱ्यापैकी इथं भरपूर मोठा स्पेस आहे आणि भरपूर इथं रूम्स अवेलेबल आहेत फॅमिलीसाठी, बॅचलर लोकांसाठी. तर मी आता तुम्हाला इथं गोष्टी दाखवतो. म्हणजे त्यांचं जे खायचं किचन वगैरे आहे त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही ज्या राहायचं वगैरे सगळं काय आहे तर ते तुम्ही इथं रूममध्ये सगळं करू शकता. आणि जेवणासाठी त्यांनी त्यांचा सेपरेट
इथं स्पेस ठेवला आहे, डायनिंग एरिया. तर तिथं जाऊन तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट करू शकता आणि तिथं तुमचा लंच, त्याच्यानंतर डिनर वगैरे या गोष्टी सगळ्या आहेत. त्याच्यानंतर इथं पण त्यांनी थोडीशी झाडी मेंटेन केली. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो, आतलं किचनचा एरिया दाखवतो. तर इथं असा आला तुम्ही की तुम्हाला हा किचनचा एरिया दिसेल. तर याच्यामध्ये आय थिंक 7 ते 8 टेबल्स आहेत आणि ह्या टेबल्समध्ये तुमची फॅमिली, तुमचे मित्र सगळे बसून सकाळच्या प्रहरी ब्रेकफास्ट करू शकता. आणि ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर जे काही तुमचं लास्टचं बिल होणार आहे रूमचं, तर ते इथंच केलं जातं. ओके. त्याच्यानंतर इथं वॉश बेसिन्स वगैरे आहेत आणि ॲक्च्युली जे काही त्यांनी तयार करणार आहेत खायला वगैरे, तर ते तिथं त्यांचं किचन आहे. खातेवेळी तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला चपाती लागली, काय सोलकढी लागली, तर ते तुम्ही डायरेक्टली तिथं ऑर्डर करू शकता. तर कुठला पदार्थ बेस्ट आहे हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजे आता जस्ट आम्ही आवरलं आहे सकाळचं, तर ब्रेकफास्टसाठी पण आम्ही इथं येणार आहे. तर ब्रेकफास्ट करत करत मी तुम्हाला गोष्टी सांगतो की ब्रेकफास्टमध्ये काय असणार आहे आणि ह्यातली इथली आवर्जून गोष्ट कुठली खायला पाहिजे आपल्याला, ते पण मी तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो, आता ब्रेकफास्ट करायला आपण आलो आहे. तर ब्रेकफास्टमध्ये गव्हाण आहे, त्याच्यानंतर हॅपी दादानी पोहे घेतल्यात, शुभमने पोहे घेतलेत आणि अजून एक आंबोळीची प्लेट यायची. तर तिथं आल्यानंतर खाण्यामध्ये तुम्ही गव्हाण, त्याच्यानंतर आंबोळी ह्या गोष्टी ट्राय करू शकतात. त्याच्यानंतर सोलकढी आणि नॉनव्हेजमध्ये पापलेटची जी प्लेट आहे आणि प्रॉन्सची थाळी, ती तुम्ही ट्राय करू शकता. खूप चविष्ट इथं पदार्थ मिळतात. आणि त्याच्यानंतर उकडीचा मोदक पण तुम्ही ट्राय करा, खूपच चांगला आहे तो. तर तुम्हाला ह्या गोष्टी मी व्यवस्थित दाखवतो. तर हे आहे गव्हाण, त्याच्यानंतर पोहे घेतलेत 2 प्लेट आम्ही, त्याच्यानंतर ही आहे आंबोळी. तर चला चालू करूया. शुभम, पोहे खाऊन दाखवा मला जरा, टेस्ट कशी आहे सांग. तर आपल्याला शुभम आता एक एक पदार्थ टेस्ट करून दाखवेल. शुभम, पोहे कसे आहेत? चला तर दुसरा मेनू ट्राय करूया. हा, गव्हाण आहे. गव्हाण पण शुभम लावलेला आहे. आंबोळी ट्राय करू शुभम. हा, कुठला बेटर वाटतोय ब्रेकफास्टसाठी? तर मित्रांनो, शुभमनं सांगितल्याप्रमाणे तुम्ही गव्हाणच ट्राय करा इथं ब्रेकफास्टला. आणि सगळा ब्रेकफास्ट झाल्यावर नंतर आपण शेवटला उकडीचं मोदक खाणार आहे. तर त्याचा एक तुम्हाला शॉर्टमध्ये व्हिडिओ करून टाकतो. तर चला ब्रेकफास्ट एन्जॉय करूया. मोदक आलेला आहे, उकडीचा मोदक. तर शुभम, एक उकडीचा मोदक घे आणि आम्हाला त्याची टेस्ट सांग कशी आहे बरं. ह्याच्यावर तूप घे, तूप. हा, तूप मोदकावर असं टाका. 1 मिनिट. हॅपी दादा, कसा आहे मोदक? गरम आहे, भाजलेला आहे, जी पोळलेली आहे हॅपी दादांची. तर मोदक एन्जॉय करू द्या त्यांना आता. ओके, गरम आहे, मस्त आहेत म्हणतायत हॅपी दादा. ओके, एन्जॉय करा हॅपी दादा. तर हा मोदक, याच्यावर तूप घेतलं आपण असं. आणि आता हा मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. अप्रतिम, तुपाची चव मस्त आहे आणि मोदक पण मस्त आहे. तो तुम्हाला रूममध्ये घेऊन जातो आणि रूममधल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. स्पेस किती आहे,
रूममध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत आणि वॉशरूम्स वगैरे त्यांचा हायजीन कसा मेंटेन केला आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या दाखवतो. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आता आपल्या रूमकडे. तर इथं खाली हा स्पेस जो आहे तर इथं पण रूम आहेत आणि वरच्या फ्लोअरला पण तिथं पण सगळ्या रूम्स मेंटेन केलेल्या आहेत. तर सध्या तरी आपण सेकंड फ्लोअरला आपली रूम बुक केली. तर ह्या लेफ्ट साईडला तुमच्या स्टेअर्स आहेत, तर त्या स्टेअर्सवरून आपल्याला तिकडे जायचं आहे रूममध्ये. तर आपण स्टेअर्सवरून रूममध्ये जाऊ आणि तुम्हाला रूम दाखवतो की कशी आहे, किती लोकांसाठी सफिशियंट आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवू. आणि चला मित्रांनो, आपण आता वरती रूमवर जाऊया. चला, रूममध्ये घेऊन जातो मी तुम्हाला. परत आपल्याला हे पण बघावं लागेल, एक मिनिट. परत आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल की आपल्या मित्रांचं अजून आवरलंय का नाही हे बघावं लागेल आपल्याला. तर मी आता इथून ज्या स्टेअर्स तुम्हाला सांगितल्या, तर ह्या त्या स्टेअर्स आहेत. इथून आपण चाललोय आता वरती, जिथं आपण रूम बुक केली. तर जास्त नाही, एक थोड्याच पायऱ्या आहेत, त्या तुम्ही वरती आलात तरी चालेल. आणि फॅमिलीमध्ये जर कुणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी खालची रूम बुक करू शकताय, जेणेकरून तुम्हाला स्टेअर्स ज्या आहेत त्या तुम्हाला चढता यायची काही प्रॉब्लेम येणार नाही. तर चला जाऊया. आणि बाल्कनीतला जो व्ह्यू आहे तो हा असा दिसणार आहे तुम्हाला, पूर्ण हिरवा आणि मस्त व्ह्यू दिसतो इथून. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर सूर्याची किरणे पण तुम्हाला इथून बघायला मिळतील. त्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की सकाळी तुम्ही लवकर उठा आणि सूर्य किरणे जे येतात नारळाच्या झाडीतून ते एक नंबर दिसतात. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता मी रूम. काय दादा, आवरलं काय नाही? येस, आवरलंय सगळ्यांचं. हॅपीचं सगळ्यांचं आवरलंय, हॅपीचं आता आवरलंय. तर आता नाश्ता करून घेऊया. ओके, थोडा फेरफटका मारून घेतो, आता आलो तेवढं. येस. तर आता आमच्या तिघांचं आवरलंय, एकट्या माणसाचं आवरायचं आहे. तर मी थोडा वेट करतो. ओके, तर ही रूम आहे, ही आम्ही ॲक्च्युली चौघांसाठी घेतली होती. इथं बघू शकताय 2 बेड आहेत, स्पेस भरपूर आहे. दोघं याच्यामध्ये झोपू शकतात आरामशीर, आणि 2 जण आरामशीर झोपू शकतात. इथं आपले सगळे चार्जिंगचे सॉकेट आहेत, मिरर आहे. तुम्ही जर जाऊन बीचवरून आला, तुम्हाला रेडी होऊन जायचं असेल तर आहे. वरती इथं तुम्हाला ठेवायला थोडंसं सामान ठेवायला जागा आहे. आणि इथं विंडो वगैरे आहे, फॅन आहेत, टी व्ही आहे कुणाला टी व्ही बघायची असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उन्हाळा चालू आहे आणि ए सी इथं आहे. तो एकदम म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण बीच साईडला तर ऑलरेडी खूप उकडतं आणि खूप उकडल्यामुळं रात्री दिवसभर दमून बीचवर आल्यानंतर आपल्याला एक शांत झोपायची पण गरज असते दुसरी ॲक्टिव्हिटी करायची म्हटल्यावर. त्याच्यासाठी हा ए सी आहे. काल आम्हाला एवढा त्रास झाला, पण ए सीमध्ये आम्हाला अशी चांगली झोप लागली, मस्त झोप लागली. तर या इकडं, इथं हे आमचे रायडिंग जॅकेट्स वगैरे अडकायला त्यांनी एक छोटंसं हुकचं लावून दिले. इथं कपडे वगैरे तुम्ही टाकू शकता. आणि हे त्यांचं वॉशरूम आहे. ओके, स्पेस खूपच मोठा आहे. इथं बेसिन आहे, वेस्टर्न टॉयलेट आहे आणि गरम पाण्याची सोय आहे. गरम पाणी सकाळी आणि संध्याकाळीच फक्त असतं. त्याच्यानंतर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हॅप्पी दादा आणि आपले परशुराम दादा हे करतायत, पॅकिंग करतायत आणि ऑलमोस्ट बॅगा आमच्या रेडी झालेल्या आहेत. आता हॅप्पी दादांची पण बॅग रेडी झाली. मग आता ह्या बॅगा आम्ही खाली घेऊन जातो, गाडीवर लोड करतो बॅगा आणि आपण आता श्रीवर्धनला रामराम करून निघतोय आता आपल्या घरला, पुण्याला. तर चला, सगळी माहिती तर सांगायची गोष्ट एक राहून गेली. ह्याचं बजेट, रूमचं बजेट काय आहे आणि कितीला पडली रूम चौघांच्यासाठी ते तुम्हाला सांगतो. 1 मिनिट हॅपी दादा, जरा उठा तिथून. दादा, रूम बुक केली आपण. तर
कशी भेटली, किती रुपयाला भेटली, आधी किती पे केलं होतं आपण ॲडव्हान्स वगैरे, आणि कशा थ्रू आपण त्यांना कनेक्ट केलं ते जरा माहिती द्या. तर आपण कनेक्ट ॲक्च्युली याच्या आधी आपला फ्रेंड इथे येऊन गेला होता, तर त्याने हा नंबर दिला होता. तर याच्या आधी आम्ही एकदा फॅमिली स्टे पण केला होता. तर फॅमिली स्टेसाठी जो एक सिंगल बेडवाली रूम आहे ती आपण घेऊ शकतो. तर ती 1500 रुपये पूर्ण रूमचे घेतात आणि ए सीचे 1800 रुपये. आणि ही जी रूम आहे ती त्या रूमपेक्षा मोठी आहे. इथं 2 बेड भेटतील, म्हणजे आरामशीर 4 जण इथं झोपू शकतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला 3000 रुपये ए सी चार्जेस घेतले होते आणि नॉन ए सी 2500 होते. तर आपल्याला याच्यासाठी 1,500 रुपये ॲडव्हान्स द्यावा लागला होता आणि 1,500 रुपये आपल्याला आता चेकआउट करताना पे करावं लागतील. मग तुम्ही कॉल केला काय त्यांना? येस, आपण कॉल केला होता आणि जर नंबर पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे किंवा व्हिडिओवरती चालतं. ठीक आहे. तर दादानी ही सगळी पेमेंटची माहिती आपल्याला दिल्या. तर हा सगळा आमचा इथला स्टेचा खर्च आला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे आम्ही आता चेकआउट करतोय, तर एक्स्ट्राचे तुम्ही जर पाण्याची बॉटल, तुमचा ब्रेकफास्ट, एक्स्ट्राचे गव्हाण, पोहे वगैरे असे तुम्ही काही गोष्टी खाल्ल्या असतील तर त्याचं टोटल बिल ते आता आम्हाला खाली देतील. तर तिथं जाऊन मी एक स्क्रीनशॉट घेतो किंवा एक फोटो घेतो आणि त्या बिलाचा फोटो या व्हिडिओवर लावून देतो. त्यामुळं तुम्हाला सगळी आयडिया येईल आम्ही काय काय केलं, काय काय घेतलं आणि टोटल आम्हा चौघांनी खर्च किती आला. तर चला आता सामान खाली नेऊया आणि तिथं खाली जाऊन मी तुम्हाला बिल दाखवतो. तर मित्रांनो, आता बिल वगैरे घेतलं आहे आपण आणि बघू शकताय बिल आपलं टोटल झालेलं आहे 5,910 रुपये. आणि जे काही तुम्ही थाली वगैरे बघू शकताय त्यांच्या प्राइसेस पण तुम्ही बघू शकताय. आणि टोटल एवढं बिल झालं आहे. तयार झालेले सामान वगैरे आपण सगळं गाडीला पॅक केलं आहे, बांधून घेतलं आहे व्यवस्थित. ही आपली ॲव्हेंजर 160. आणि आता बिल पेमेंट वगैरे सगळं झालं आहे आपलं. आणि आता आपण निघतोय आपल्या सवारीला, आपल्या पुणे साईडला निघतोय. तर गाडी जर आम्ही स्टार्ट करून ठेवले, कारण कुठं पण मोठी राईड मारायची असेल तर इंजिन थोडं स्टार्ट करून ठेवायला पाहिजे, गाडी थोडी वॉर्मअप व्हायला पाहिजे. तर बऱ्यापैकी झाले. तर आता हेल्मेट वगैरे घालू आणि आपण निघू. चला.